नवल केवढे केवढे. पुण्य करता वेळेस पाप सुद्धा घडतं आणि पाप करताना पुण्य सुद्धा घडतं. तुम्ही म्हणसाल कसं काय घडतं? उदाहरण सांगते, लक्ष देऊन ऐका बघा. एक भिंत होती आणि त्या भिंतीवरती पाल आणि किडा होता. तर ती पाल किड्याला खाण्याकरता गेली. तितक्यामध्ये एक सज्जन व्यक्ती आला आणि सज्जन व्यक्तीनं बघितलं. सज्जन व्यक्तीला वाटलं ही पाल आता नक्कीच किडा खाणार आणि किड्याचा जीव जाणार. मग सज्जन व्यक्तीला वाटलं आपण एक काम केलं पाहिजे, पाल बाजूला केली पाहिजे. मग सज्जन व्यक्तीनं पाल बाजूला केली, किड्याचा जीव वाचला. किड्याचा जीव वाचला हे पाप झालं का पुण्य? बोला बरं. पुण्य झालं. पण ती पाल 8 दिवस झाले उपाशी होती आणि तिचं खाद्य तिला खाऊ दिलं नाही. आता पाप झालं का पुण्य? बोला. पाप झालं. म्हणून महाराज म्हणले पुण्य करता पाप घडे, नवल केवडे केवडे. विठ्ठल विठ्ठल. पुन्हा कळण्यासाठी सांगते, एक लक्ष देऊन एक डबल, म्हणजे हे जर कळलं नसेल तर त्याचा डबल सांगते. एक गावामध्ये छोटूसं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये एक दररोज सज्जन व्यक्ती देवाला दिवा लावण्याकरता यायचा. एके दिवशी काय झालं पहा, एक सज्जन संन्यासी महात्मा त्या मंदिरामध्ये तपश्चर्या करत बसले आणि तपश्चर्या करत बसल्याच्या नंतर थंडीचे दिवस होते. थंडीचे दिवस असल्यामुळे महात्म्याचं अंग थंडीनं थंडगार झालं, कडक झालं. आणि कडक झाल्याच्या नंतर तो सज्जन व्यक्तीने देवाला दिवा लावण्याकरता आला. बघतो तर महात्मा मंदिरामध्ये बसलेले आहेत. महात्म्याचं अंग थंडीनं कडक झालेलं आहे. त्या सज्जन व्यक्तीने विचार केला. सज्जन व्यक्तीला वाटलं आपण इथं दिवा न लावता या दिव्यातलं तेल घेऊन महात्म्याच्या अंगाची काय केली पाहिजे? मालिश केली पाहिजे. आपण जर महात्म्याच्या अंगाची मालिश केली तर महात्म्याला बरं वाटेल. मग सज्जन व्यक्तीनं दिवा न लावता त्या दिव्यातलं तेल घेऊन महात्म्याच्या अंगाची मालिश केली. महात्म्याच्या अंगाची, साधूच्या अंगाची मालिश करणं पाप आहे का पुण्य? बोला बरं. पुण्य आहे. पण काय झालं, त्यानं महात्म्याच्या अंगाची मालिश केली. आजूबाजू काही मुंग्या होत्या. मुंग्या येऊन महात्म्याला त्रास देऊ लागले. आता पाप झालं का पुण्य? बोला. पाप झालं. म्हणून महाराज म्हणले पुण्य करता पाप घडे, नवल केवडे केवढे. एवढ्यात जमलं नाही. पुन्हा काय झालं माहितीये का, गावामध्ये बाजार होता. बाजार प्रत्येकाच्या गावामध्ये असते. आमच्या गावामध्ये मंगळवार बाजार असतो. बाजारामध्ये गावातले लहान लहान अवकळी लेकरं होते. अवकळी लेकरं कळतात ना? हे अवकळी लेकरं नाहीत बरं. अवकळी कोणते? जे आई बापाला धड बोलत नाहीत, आई बापाला शिव्या देतात, ते अवकळी लेकरं. असे अवकळी लेकरं होते. आणि त्या अवकळी लेकराला गावामध्ये बाजारामध्ये ऊस घेतला आणि ऊस घेतल्याच्या नंतर ऊस खात खात रस्त्याने निघाल्याबरोबर ऊस खायचे आणि ऊसाच्या चिवट्या महात्म्याला फेकून मारायचे. ऊसाच्या चिवट्या महात्म्याला फेकून मारणं पाप आहे का पुण्य? पाप आहे. पण काय झालं, ज्या महात्म्याच्या अंगावरच्या मुंग्या होत्या त्या मुंग्या येऊन कशावर बसू लागल्या? ऊसावरती. आता पाप झालं का पुण्य? बोला. म्हणून महाराज म्हणले धर्माचं कार्य करत असताना पाप होतं आणि पुण्य सुद्धा होतं. पण आपल्याकडून पाप नाही झालं पाहिजे, निवळ जर पुण्यच घडलं पाहिजे. याच्यासाठी काय करावं लागल तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये वर्म काढलं. काय वर्म काढलं? अभंगाच्या पहिल्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये सांगतात, माझ्या विठोबाचे नाम वर्म काढलं. काय? माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. ज्याला धर्म कळत असेल, कळे न कळे जया धर्म, ऐका सांग तो रे वर्म. काय वर्म आहे हो? माझ्या विठोबाचे नाम अट्टहासे उच्चारा. माझ्या जर देवाचं जर तुम्ही भजन जर करसाल तर तुमच्याकडून काय होईल? पुण्य होईल. तुकोबाराने या अभंगामध्ये वर्म काढलं. तसं एका मुलानं वर्म काढलं. कसं ते सांगतो पहा. एका घरामध्ये 3 व्यक्ती राहत होते. दोघं पती पत्नी आणि त्याचा छोटूसा मुलगा. राहत असल्याच्या नंतर मुलाच्या वडिलाला मांस खाण्याची आवड होती. मांस
काळ्या पन्नीतलं कळतं ना सगळ्याला? कळतं आमच्या भागातलंही कळतं विदर्भामध्ये. काळ्या पन्नीत खाण्याची आवड होती म्हणून तो व्यक्ती बाजारामध्ये गेला. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर काळ्या पन्नीत त्यानं आणलं आणि आणल्याबरोबर पत्नी दार झाडून काढत होती. दार झाडून काढत असताना पत्नीला आवाज दिला, म्हणले अगं हे घे याची भाजी कर. असं म्हटल्याबरोबर पत्नीनं ते मांस हातामध्ये घेतलं आणि दारीच ओट्यावरती ठेवलं. ओट्यावर ठेवल्याबरोबर एक बारीकसं कुत्र्याचं पिल्लू आलं आणि त्या पिल्ल्यानं ते मांस खाल्लं. खाल्ल्याबरोबर पत्नीला एवढा राग आला. पत्नी खूप भारी होती. ती म्हणे माझ्या नवऱ्यानं आणलेलं मांस तू भक्षण केलं. म्हणले थांब आता एक काम करतो, तुझीच भाजी करतो आणि माझ्या पतीला चारतो. बाईला खूप राग आला. हातामध्ये झाडू होता, झाडू घेतला, एका रट्ट्यात कुत्र्याचं पिल्लू खलास केलं. खलास केल्याबरोबर घरामध्ये गेली, त्याची भाजी वगैरे केली. भाजी केल्या त्या लहानशा छोटूशा मुलानं बघितलं. मुलाला वाटलं आपल्या आपल्या बाबाला नक्कीच बघितला का बगडा? झोपले का काय हो? नाही ना. बगडा बघितला का? बगडा दिसाय कसा आहे? पांढरा आहे. पहा आता जोराने आवाज निघाला याचा. बघा बगडा हा दिसायला पांढरा आहे. त्या बगड्यानं साधूचं रूप धारण केलं. कसं? गळ्यामध्ये मोठाला माळा घातल्या, भस्म लावलं, मोठमोठाला चंदन लावलं आणि केस सुद्धा वाढवले आणि त्यानं सुंदर साधूचा वेश धारण करून त्यानं नदीमध्ये प्रवेश केला. नदीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर एका पायावरती तो उभा राहिला. कोण? बगडा. आणि उभा राहिल्याबरोबर नदीमध्ये काही माशा होत्या. माशांनी बघितलं, म्हणले चला आपल्या गावामध्ये साधू आलेला आहे, साधूच्या दर्शनाकरता जाऊ. कोण साधू होता? तो बगडा. बघा काय झालं, साधूच्या दर्शनाकरता लाईन लागली होती. साधू स्तब्ध अवस्थेमध्ये उभे होते, पण बरोबर साधूच्या माशी ध्यानात आले की साधूनं झाप टाकली. कोणा? साधूनं? बगड्यानं. तुकोबा राय म्हणले बक ध्यान धरी चित्त सवे मस्त मारी. असे बहुतांश समाजामध्ये साधू आहेत, माशी दिसली की झाप टाकतात. विठ्ठल विठ्ठल नामी अंतरिवास केला कामे त्यासी म्हणून साधू जगी विटंबना बांधू. म्हणून त्याला साधू म्हणण्यास काय अर्थ नाही, पण दांभिकतेची भक्ती आमच्या परमात्म्यामध्ये चालत नाही. ज्याचा आचार विचार उच्चार या तिन्ही गोष्टी चांगल्या असले, महाराज म्हणले त्याच्याच पाया पडा, दुसऱ्याच्या पाया पडू नका. पहिला पाय सत्य, दुसरा अहिंसा, तिसरा सदाचार, चौथा पाय दया. दया म्हणजे काय? माऊली ज्ञानोबा म्हणले दया तेथे धर्मू तेथे सुखागमू, सुखी पुरुषोत्तमू असे जैका किंवा असते जैका. जिथं दया आहे ते धर्म नांदतो, जिथं धर्म आहे तिथे सुख आहे आणि जिथे सुख आहे ना तिथेच माझा परमात्मा नांदतो. हे धर्म रक्षणाचे 4 पाय आहेत आणि आपला धर्म 4 खांबावरती उभा आहे. ते खांब म्हणजे पहिला खांब पतिव्रता, दुसरा संत, तिसरा देव, चौथा वीर. पतिव्रतेचं काम काय आहे? मालकाच्या मताप्रमाणे वागणे. जी बाई मालकाच्या मताप्रमाणे वागते ती बाई पतिव्रता. बघा पतीच्या मता अनुस्वरोनी पतिव्रता, अनायासी आत्महिता भेटीची दे. किंवा पतिव्रता जीने भ्रताराच्या वर्तमानी, भ्रताराच्या वर्तमानी, भ्रताराच्या वर्तमानी. पतिव्रताजीने भ्रताराच्या वर्तमाने, जी बाई मालकाच्या मताप्रमाणे वागते ना, जी स्त्री मालकाच्या मताप्रमाणे वागते तिचं नाव पतिव्रता.
पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता किंवा पतिव्रता जिने भ्रताराच्या वर्तमाने, म्हणून जी स्त्री मालकाच्या मताप्रमाणे वागते ती बाई पतिव्रता. शास्त्रांनी 5 पतिव्रतेची नावं सांगितली. जी त्या स्त्रीचे जर नाव जर घेतले, 5 पतिव्रतेचे जर नाव आपण जर घेतले तर आपलं जेवढं झालेलं पाप आहे तेवढं पाप नाहीसं होतं. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. या जर कन्याची सकाळी उठून स्नान केल्याच्या नंतर नाव जर घेतली तर आपलं जेवढं झालेलं पाप आहे ना तेवढं पाप नाहीसं होतं. कशामुळं? फक्त पतिव्रतेची नावं घेतल्यामुळं. म्हणून पतिव्रतेमध्ये खूप अधिकार आहे, पतिव्रतेचा खूप अधिकार आहे बघा. म्हणून जी स्त्री मालकाच्या मताप्रमाणे वागते ती स्त्री पतिव्रता. जी स्त्री मालकाच्या अगोदर जेवण करत नाही ती स्त्री पतिव्रता. जी स्त्री मालकाच्याच मताप्रमाणे वागते तिचं नाव पतिव्रता. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा पतिव्रते जैसा अमानारायण तैशा परी, अमानारायण तैशा परी, सर्व भावे लोभ्या आवडे धन, सर्व भावे लोभ्या आवडे धन, सर्व भावे लोभ्या आवडे, सर्व भावे लोभ्या आवडे पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैस्या परी वर्णन केलेलं आहे तुकोबरायांनी. म्हणले ज्या स्त्रियाला, पतिव्रते स्त्रियाला काय वाटतं? नारायण म्हणजे देव, परमात्मा आणि आमचा पती, देवच आमचा मालक आहे बघा. म्हणून पतिव्रतेची 5 शास्त्रांनी नाव सांगितले. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम. या जर कन्याची सकाळी उठून स्नान केल्याच्या नंतर नाव जर घेतली तर आपलं जेवढं झालेलं पाप आहे तेवढं पाप नाहीसं होतं. जी स्त्री मालकाच्या मताप्रमाणे वागते ती स्त्री पतिव्रता. जी बाई मालकाच्या अगोदर जेवण करत नाही ती बाई पतिव्रता. एकदा काय झालं माहितीये का? असाच कीर्तनामध्ये विषय निघाला. जी स्त्री मालकाच्या मताप्रमाणे वागते ती स्त्री पतिव्रता. जी स्त्री मालकाच्या अगोदर जेवण करत नाही ती स्त्री पतिव्रता. एक समोरचा माणूस उठला आणि म्हणे, बाई माझी बायको पतिव्रता आहे, मी जेवल्याशिवाय जेवण करत नाही, मी पाणी पिल्याशिवाय माझी बायको पाणी सुद्धा पित नाही, आणि मी जे सांगतो तेच माझी बायको ऐकते. मी म्हणलं बाबा ऐकत असेल तर म्हणले, ताई तुम्ही जसा श्लोक म्हणला ना तसा मी म्हणून दाखवतो. म्हणलं म्हणा. म्हणा म्हटल्याबरोबर त्यानं श्लोक म्हणला. अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, त्याच्यात आमच्या घरची धरा. काय म्हणे? त्याच्यात आमच्या घरची धरा. म्हणलं धरू. धरू म्हटल्याच्या नंतर म्हणलं एक काम करा, धरतो पण तुमची स्त्री काय करते, तुमची पत्नी काय करते ते मला येऊन सांगा. आता असं म्हटल्याच्या नंतर ते म्हणला काय घोर नाही, मी सांगतो म्हणले. तो घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बाजाराचं निमित्त केलं. बाजाराचं निमित्त केल्याच्या नंतर छतावर जाऊन बसला. छतावर जाऊन बसल्याच्या नंतर त्याच्या पत्नीला 10 वाजता जेवायचं होती. किती वाजता? 10 वाजता. आता 10 वाजले. 10 वाजता जेवण करायची सवय होती. काय झालं पहा, तिने स्वयंपाक वगैरे केला आणि बाहेर येऊन बसली. बाहेर येऊन बसल्याच्या नंतर बाहेरून रस्त्याने माणसं जाऊ लागले होते बाजारातले. त्या माणसाला विचारला, का मामा आमच्या घरचे नाही का दिसले? ते म्हणतात आज तुमच्या घरचे बाजारामध्ये दिसलेच नाहीत. असं करता करता 10 वाजले. आता काय करावं काय करावं, त्या बाईला भूक लागली. भूक लागल्यामुळे एक दह्यावाला माणूस रस्त्याने जात होता. त्या माणसाला आवाज दिला, ओ मामा इकडे या. त्या मामाजून 10-20 रुपयाचं दही घेतलं. दही घरामध्ये गेली, दही भात खाल्ला, तोंड पुसला आणि दारात येऊन
बसली. दारात येऊन बसल्यानंतर मालकाची वाट पाहत होती, कधी येतील कधी येतील. आता खूप वेळ झाला, काय करावं तिला काही सुचेना. पुन्हा असं करता करता 12 वाजले. काय करावं बा. तितक्यामध्ये एक तेलन मटकीवाला माणूस चालला होता. त्या माणसाला आवाज दिला, म्हणले मामा इकडे या. ते मामा आले, त्याजवळून 10-20 रुपयाची पुन्हा मटकी घेतली, घरात गेली, तळल्या, खाल्ल्या, तोंड पुसला आणि दारात येऊन बसली. तो वरी बसलेला होता मालक. त्या मालकाला दम पडला नाही, उतरला खाली उतरला, हातामध्ये बाजाराची थैली घेतली आणि घराच्या समोर हजर झाला. घराच्या समोर हजर झाल्याच्या नंतर त्याच्या पत्नीची बोलायची भाषा होती. ती म्हणे काव कशी काय बाजारची मात. ते बोललंच नाही. पुन्हा म्हणे काव कशी काय बाजारची मात. ते म्हणे 10 वाजता दहीन भात. ती म्हणे काव असं काय बोलता लटक. ते म्हणे 11 वाजता तेलन बुटक. ती म्हणे काव तुम्हाला कसं काय कळलं. ते म्हणे आव मला सोडून तुला कसं काय गिळलं. विठ्ठल विठ्ठल अशा बाया पतिव्रता होत नसतात. जी स्त्री पतिव्रता आहे ना, तिचा अधिकार देवावरती सुद्धा असतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, देवावरी सत्ता, देवावरी. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. जी स्त्री मालकाच्या मताप्रमाणे वागते ती स्त्री पतिव्रता. बघा, पहिला खांब पतिव्रता, दुसरा संत. संत शब्दाचा अर्थ सण मार्ग वर्तनती ती संत. जे सतमार्गावरती आरूढ आहेत त्याचं नाव आहे संत. आताचे संत नाही, आताचे संत पोटासाठी संत झाले. कलित बहुत या कलियुगामध्ये नुसते पोटासाठी संत झालेले आहेत. पण संत कोणते. तेची संत ज्याचा हे विठ्ठले. म्हणून पहिला काम पतिव्रता, दुसरा काम संत, तिसरा देव. देव काय करतो. ज्या वेळेस धर्माची हानी होते त्यावेळेस माझा परमात्मा अवतार घेतो. बघा, धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावयासाठी अवतार घेसी. रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावयासाठी अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्तना. आपुल्या पाळीसी भक्तजना. आपुल्या पाळीसी भक्तजना. आपुल्या पाळीसी भक्तजना. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावयासाठी अवतार घेसी. धर्म रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. अमर रक्षावया रक्षावया धर्म रक्षावया अवतार घेसी. दोषीले दोषी धर्म रक्षावयासाठी अवतार घेसी. आपुल्या पाळीसी भक्तजना. बघा, मग देव धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेतो. ज्या वेळेस धर्माची हानी होते त्यावेळेस माझा परमात्मा अवतार घेत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हे भरतवंशी अर्जुना,
जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते, अधर्माची वृद्धी होते ना, त्या वेळेला मी साकार रूपाने प्रकट करतो, भक्तजनाचं रक्षण करतो, पाप कर्म करण्या विनाश, दुष्कृताचा नाश करतो आणि धर्माची चांगल्या प्रकारे स्थापना करतो. पहिला काम पतिव्रता, दुसरा संत, तिसरा देव, चौथा वीर. वीर कोण हो? जे वीर कोणते वीर? जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले, त्याचं नाव वीर. पतिव्रतेमुळे संत जन्माला येतात, पतिव्रतेमुळे देव जन्माला येतो, पतिव्रतेमुळेच वीर लोक सुद्धा जन्माला येतात. म्हणून वीर लोकाला शास्त्रांनी खूप किंमत दिलेली आहे. अहो गीतेमध्ये वर्णन आलेलं आहे. म्हटले महाराज कीर्तन करून स्वर्गाला जाईल म्हणून गॅरंटी नाही. वाजवणाऱ्याचे किती वाजू बोट जरी फुटले तर स्वर्गाला जाईल म्हणून गॅरंटी. म्हणणारा किती का म्हणून त्याचा गळा जरी तुटून गेला, नस जरी तुटली तर स्वर्गाला जाईल म्हणून गॅरंटी नाही. परंतु वीर लोक रणांगणाच्या ठिकाणी युद्ध खेळत असताना जर शहीद झाला तर त्याला स्वर्ग प्राप्तीच होते, असं शास्त्रांनी गीतेने वर्णन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. वीर लोकाला खूप किंमत दिलेली आहे. बाण शस्त्र गोळी शुराठाव उंच स्थळी, शुराठाव उंच स्थळी, शुराठाव उंच स्थळी. बाण शस्त्र गोळी शुराठाव उंच स्थळी, शुराठाव उंच स्थळी, शुराठाव उंच स्थळी. बाणशस्त्र गोळी, बाणशस्त्र गोळी शुरा ठाव उंच स्थळी, शुरा ठाव उंच स्थळी. विठ्ठल विठ्ठल. वीर लोक जर रणांगणाच्या ठिकाणामध्ये युद्ध खेळत असताना त्याला जर काही शस्त्रक्रिया जर झाली असेल तर शास्त्रांनी गीतेने श्लोक वर्णन आलेला आहे. हतो वा प्राप्सिसी स्वर्गम. बरं, जर युद्ध खेळत असताना त्याला गोळी जर लागली समजा तर तो शहीद जर झाला तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते. मग वीर लोकाला खूप किंमत दिलेली आहे. अहो त्या वीर लोकाला तर किंमत दिलेलीच आहे, त्याला तर स्वर्ग प्राप्ती होईलच, पण त्याच्या आई वडिलाला सुद्धा धन्यता दिलेली आहे. आपण बरेचसे उदाहरणं पाहिले, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्य केलं, किती मोठं कार्य केलं, तर त्यांना सुद्धा धन्यता दिली, पण त्याच्या अगोदर त्याच्या आईला सुद्धा धन्यता दिलेली आहे. बघा वर्णन आलेलं आहे, बऱ्याच कवीनं वर्णन केलेलं आहे. धन्य धन्य तो राय शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तो राय शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा
कायसाठी? आता तुम्हाला झोपा येत असतील आहे का नाही? तुमचं जड चाललं का जरा ऐकायला? हा, पारमार्थिक गाव दिसतं आहे का नाही? नाही असं वाटायलं, काही जणांचे डोळे लागायले, काही जणांचे डोळे उघडायले आहे का नाही म्हटल्याबरोबर. पण जाऊ द्या, जड जरी ऐकाय जात असेल पण लक्ष देऊन ऐका. तुमच्या हितासाठी सांगतो आम्ही. कशासाठी? हितासाठी. कीर्तन कथा कशासाठी ठेवतो आपण? हसी मजा करण्यासाठी नाही हो. आता सध्या वारं चालू आहे, कलियुगाचं वारं आहे. कलियुगामुळे झाले धर्माचे वाटोळे. हे सगळं वाटोळ झालेलं आहे. कारण की ज्या पहिल्या काही तिलांजली देण्याच्या पद्धती होत्या त्या सुद्धा बंद पडल्या. अधर्म येऊन आदळलेला आहे. तो अधर्म येऊन आदळलेला आहे स्त्रियावर. बघा, संकरो नरका एव कुलक घाणाम कुलशज पतंती पित्रो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. ज्या पहिल्या काही तिलांजली वगैरे देण्याच्या पद्धती असतात त्या सुद्धा बंद पडल्या. माणूस मेल्याच्या नंतर ज्या काही क्रिया करतो ना, त्या क्रिया सुद्धा सगळं बंद पडल्या. फक्त आता एकच मातीचा कार्यक्रम आणि एक सावडणाचा कार्यक्रम. ते झालं की सगळं सावडणाच्या दिवशी सगळं आटपून टाकतात, काही क्रिया वगैरे काही करत नाहीत. पण हा अधर्म येऊन स्त्रियावर आदळलेला आहे. म्हणले अधर्मा विभवात कृष्ण प्रदूषंती कुलस्त्रिया स्त्रीषु दृष्टाशु वाष्णेय वर्ण संकर जायते संकरो नरका एव कुलघानाम कुलशच पतंती पित्रो हेशाम लुप्त पिंडोदक क्रिया. कारण की हा कलियुग लागलेला आहे. या कलियुगामुळं सगळं धर्माचं वाटुळ झालेलं आहे. ऐका कलीचे महिमा, ऐका कलीचे महिमा. प्रमाण दिलेलं आहे बाबांना. ऐका कलीचे महिमान असं त्यासी रिधले जन पापा देते अनुमोदन करती हेळण संताचे. बघा, कारण की हा कलियुग लागलेला आहे. या कलियुगामध्ये असं घडणार असं अदुगर लिहिलेलं आहे संतांनी. बघा, म्हणून या कलियुगानं सगळं धर्माचं वाटोळ झालेलं आहे. कोणाला भजन करा वाटत नाही, कोणाला कीर्तन सुद्धा करा वाटत नाही. तुम्हाला करा वाटतं का भजन? भजन करा वाटतं तुम्हाला, म्हणून तुम्ही सगळेजण इतके आलेले या कीर्तनाला आले ना. बाया बऱ्याचशा बकमशा बाया आलेल्या आहेत, माणसं सुद्धा बरीच संख्या, पण माणसापेक्षा बायाचं जास्ती संख्या आहे का नाही? कारण की सध्या आरक्षण बायाला, एसटी मध्ये जागा फुकट बायाला, आणि काय बायाला लाडकी बहीण सुद्धा आहे ना. हा, लाडकी बहीण फुकट दिलेली आहे. पण लाडक्या दाजीला काही सुद्धा नाही. भेटतं का? 2000 रुपये भेटते 2000 रुपये फक्त ते मोदी साहेबाचे भेटतात है ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल